मधला घेतो. तुम्ही अर्धी मन ऐकलेली आहे. भगवान देताय तो छप्पर फाड़ के देताय, बरोबर आहे, पण लेताय तो चमडी उधड़ के लेताय. घेताना तसं घेत नाही, तुमच्या कातड्या सहित घेतो. तुम्ही झाडं तोडली ना, पाऊस येणार नाही. अवेळी पडेल. 108 मिलीमीटर पाऊस एका तासात पडतो म्हणजे काय, वर्षाचा पाऊस एका तासात पडायला लागला. झाडं कापली महाराज आपण, गर्भातल्या मुली मारल्या. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका बरं मुलींना, जन्माला येऊ द्या. झाशीची राणी आहे मुलगी, प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती आहे. काय नाही, मुलगी आमदार आहे. मुलगी खासदार होऊ शकते. मुलगी विमान चालू शकते. मुलगी मेट्रो चालू शकते. मुलगी आता कमी नाही, ती स्वतः डॉक्टर होऊ शकते. फार हुशार आहेत मुले. गर्भातल्या मुलीला कधी मारू नका. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. निलेश सर, महाराष्ट्रामध्ये मी 10-5 कविता तयार केलेल्या महाराज. ही कविता आम्ही तयार केली आणि गावागावात पैसे न घेता 2 वर्ष बीड जिल्ह्यात कीर्तनं केली. मी एकाही गावाला दक्षिणा घेत नव्हतो. स्वतः जाऊन कीर्तनं करायचो आणि गावातल्या आई माईला विनंती करायचो, मारू नका. आत्ता कुठंतरी बंद झालं आमच्याकडं. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवणा, खंड चिंतन विठोबाचे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा, निवृत्ति उदारा सोपान देवा, निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, नमो त्रिभुवन पावने. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी, बरनमु रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति लोक उजागर. रामदूत
अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कुमति निवार सुमति के संगी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत. त्याला मोकळं राहू दे जर घेऊन थोडंसं. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा बहुतेकांच्या पाठातला कीर्तन ऐकणारे भाविक भजन म्हणणारे भाविक संप्रदायनिष्ठ असणारे हरिपाठ भजन कीर्तन ह्या ज्या गोष्टी ज्यांना माहिती आहे त्यांना बहुतेक हा अभंग पाठ आहे. बसलेल्यापैकी बऱ्याच जणांच्या पाठ आहे, उभे राहणाऱ्याच्या तर बहुतेक पाठच आहे. सोपा अभंग आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की सोपा अभंग घेतला म्हणजे महाराज जरा कमी दर्जाचा. असं काही नसतं. कोणताही अभंग घेतला तरी तो तेवढ्याच क्वालिटीचा आहे. फक्त तो कायम आपल्या कानावरती पडतो म्हणून तो आपल्याला सोपा वाटतो. एखादी गोष्ट कायम आपल्याला दिसत असली म्हणजे तो माणूस काही लहान नसतो, तो मोठाच असतो. कायम आपल्याला आता हरिपाठ कायम पाठ आहे म्हणून तो आपल्याला जवळचा वाटतो. पण असा अर्थ आहे कितीही तुम्ही हरिपाठ पाठ करा अजून तुम्हाला अर्थ त्याचा माहिती नाही. अभंग पाठ आहेत लोकांच्या पण अर्थ माहिती नाही. इतका सुंदर अर्थ या अभंगाचा आहे. आपण जेवढा होईल तेवढा आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अगदी 11:45 मी थांबणार आहे. 11:05 असताना आमचा निलेश दादा आलाय, त्याला एक 5 मिनटं मी बोलायला लावणार आहे. तो फार मोठा निवेदक आहे, व्याख्याता आहे, फार गोड वाणी आहे त्याची, माझ्या आवडीचा आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर भारत देशाच्या स्तरावर महाराष्ट्राच्या स्तरावर त्याची व्याख्यानं होतात. त्याचं बोलायला लागलं तर तुम्ही उठणार नाही, तितकी त्याच्या वाणीमध्ये ताकद आहे. माझ्यासारखाच आहे, अगदी अगदी गोड निलेश दादा आलेला आहे. त्याला मी शेवटी एक 5-10 मिनटं बोलायला लावणार आहे. आणि अगदी आपल्याला भरपूर वेळ पण आज मिळाला आहे. 9ला सुरुवात झालेली आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. कमी बॉलमध्ये जास्त रन विराट कोहली जसा काढतो तसा कमी वेळात जास्त रन काढण्याचा माझा प्रयत्न राहील. फक्त एक काम करा, अतिशय सर्वांगाचे कान करून ऐका. अगदी सुंदर असा महोत्सव आपल्या या गावी निमज नावाचं गाव आहे. आणि या संगमनेर तालुक्यातल्या निमज गावी दक्षिणमुखी मारुतीरायाच्या पावन मंदिरासमोर आपण सगळी ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी, तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांच्या आशीर्वादातून प्रतिवर्षी थाटामाटा अगदी या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण आणि दक्षिणमुखी मारुतीरायांच्या समोर हा
भगवान परमात्म्याचा मोठा भव्यदिव्य सप्ताह आपण घडून आणता आणि त्या सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची सेवा श्री मच्छिंद्र बादशाह भोकनळ संचालक निमज विकास कार्यकारी सेवा सोसायटी म्हणजे याचे ते संचालक आहेत। आपल्या भागामध्ये ऊस उत्पादनासाठी त्यांना नंबर मिळालेला आहे असे आपल्या गावचे एक भूषण मच्छिंद्र बादशाह भोकनळ त्यांना वंदन। श्री संजय राघोजी डोंगरे आणि श्री देवराम श्रीरंग कासार या 3 लोकांनी आजच्या कीर्तनाचा खर्च दिलेला आहे। त्यांनी तन मन धन दिलेला आहे। आपल्या जीवनातला पैसा या ठिकाणी देवाच्या ठिकाणी त्यांनी खर्च केलेला आहे। तिघाही दादांना वंदन करतो व ज्यांनी आग्रह केला ते आपल्या ग्रामस्थापैकी सगळी ग्रामस्थ मंडळी व सगळी एकाचंही नाव घेतलं तर एकाचं राहण्याची शक्यता असते। सौजन्य दात्याचं याच्यासाठी घ्यायचं असतं की त्यांनी ते दान दिलेलं असतं त्यांचा उल्लेख करावा लागतो नाही तर आपल्या सगळ्या गावाचा सप्ताह राहतो। जो दान देतो मग कोणी चटई उचलतो कोणी दही अंडी बांधतो कुणाकडे पैसे नसतात तो 2 रुपये 10 रुपये 20 रुपये देतो पण त्याला नाकारायचं नाही। सगळ्यांच्यासाठी सप्ताह राहतो। तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला। आपल्या संप्रदायानं आपल्याला एका विचारानं सगळा समाज कसा मंडपात आणता येईल सगळ्या जाती धर्माचे लोक एका संप्रदायात एका पंथामध्ये कसे बसतील तरुणांना मातृवर्गाला पुरुषांना ज्येष्ठांना एका विचारानं कसं बोलता येईल हा एक मंच म्हणजे वारकरी संप्रदाय आहे। इथं कुणाची जात कुणाचा धर्म कुणाची पंथ कुणी श्रीमंत कुणी गरीब हे पाहिलं जात नाही। यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कुणाशी सकळाशी येते आयाधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी। त्याला अनुसरून आपल्या संप्रदायाला तरुण एकत्रित आल्यामुळं गावकरी एकत्रित आल्यामुळं चांगले सप्ते व्हायला लागले। पूर्वी फार कठीण असायचं सप्ताहाला लोक पंक्ती द्यायला पैसे नसायचे पण आता लोकांची उत्पादनं वाढली कापसातून वाढली ऊसातून वाढली दूध डेअरीतून वाढली त्यामुळे लोक म्हणतात आमच्याकडे जर आता 2000 शिल्लक आहे तर मग 500 धर्माला देवाला देशाला दिले पाहिजे। या उद्देशातून आपण सगळी निमजकर मंडळी थाटामाटामध्ये हा सोहळा आयोजित करता आणि आपल्या गावचे सरपंच आहेत त्यांनी आम्हाला संपर्क केला। सरपंच म्हणजे सगळ्या गावाचं नाव राहतं त्याच्यात त्यांनी आग्रह केला आणि अरुणदादा असतील त्यांचे सगळे सहकारी असतील गावातील सगळी मंडळी असतील या सगळ्यांच्या वतीनं आमचे तिकांडे महाराज विशाल महाराज तिकांडे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून ही तारीख आमच्या डायरीमध्ये लिहून दिली आणि आज आपल्या गावी येण्याचा योग निर्माण आहे। अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेलं आहे। महाराष्ट्राची सगळी गोड गायक वादक मंडळी ज्यांचा आवाज अतिशय गोड आहे असे आमचे अक्षय महाराज दुसरे आकाश महाराज 2 जोडी प्रसिद्ध आहे गोड गायन करतायत जे लागतं ते देत आहेत। धीरज महाराज आहेत वाजवायला अत्यंत बुद्धिमान अत्यंत तयार व्यक्ती आहे नम्र आहे व त्यांनाही माझं वंदन। धीरज महाराजांना आकाश महाराज अक्षय महाराजांना वंदन। जुने काही टाळकरी गावातली पंचकृषीतली या सगळ्या भजनी मंडळाला वंदन। आपण या लाईनची काही पंचकृषीतून संगमनेर तालुका अहिल्यानगर जिल्हा या भागातून आलेली आपली सगळी गुणवान टाळकरी मंडळी बसल्यापैकी आमचा निलेश दादा असेल ज्यांच्याकडे आम्ही जेवण केलं संपत भाऊ अगदी गोड परिवार त्यांचाही पाहायला मिळाला त्यांनाही धन्यवाद। आल्यानंतर त्यांच्याकडे थांबलो आम्ही आमचा निलेश असेल माझा सारथी गणेश असेल बसल्यापैकी बरीचशी चेहरी ओळखीची आहेत आमचे गुंड असतील अशी सगळी परिवारातली कीर्तनावर माझ्या वाणीवर आवाजावर प्रेम करणारी आपण सगळी भागातून आलेली मंडळी सगळ्यांना कोटी कोटी वंदन। माझा कीर्तनकार बरोबर ना रे माझा ना माझा कीर्तनकार हा माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल म्हणजे अगदी प्रसिद्ध चॅनल आहे या भागातलं रोजचे व्हिडिओ मी पाहतो चांगला एडिटिंग करतोय चांगलं त्याचं चॅनल आहे त्याचे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे चांगले कीर्तन ऐकायला मिळतील। आपल्याच भागातलं आहे माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल गाजलेला आहे चांगले सबस्क्रायबर त्याचे वाढलेले आहे चांगले विचार तुमच्या कानावरती पडाव्या चांगल्या चाली महाराष्ट्रात गाजलेल्यांच्या चाली आपल्याला ऐकायला मिळाव्या या उद्देशातून संप्रदायाचा प्रचार तो करतोय। असा माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनललाही आपण सबस्क्राईब करा त्याचे फॉलोअर्स वाढवा आणि तो पण या ठिकाणी शूटिंग करतोय त्यांनाही धन्यवाद। सिस्टीम अतिशय चांगली आहे जेवढं लागतं तेवढं दिलं ट्रबल बास गेन विको बारकाली बटणं फिरवण्याचं चांगलं ज्ञान त्यांच्याकडे आहे त्यांनाही माझं वंदन। त्यांचे काही मित्रमंडळी असतील त्यांना वंदन। आमचा राजू आहे राजूला वंदन। आपण सगळी बसलेली भाविक मंडळी बहुसंख्य माता माऊल्या माझी बहीण आहे याच्यामध्ये आमची अगदी रोहिदास महाराजांची आमची भाची आहे ती पण आहे। आपण सगळ्या बहिणी मंडळी बहुसंख्य पुरुष वर्ग सगळ्या मातांना पुरुषांना भाविकांना तरुणांना वंदन करतो। दक्षिणमुखी मारुती रायाच्या समोर आपण आहोत। इतकं गोड कीर्तन आहे कधी 11 वाजतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही। महाराज किती सुंदर तुम्ही आम्हाला सांगून गेले 1 वर्षभर तुमच्या कीर्तन ध्यानात राहील फक्त एक काम करा आलेल्याला येऊ द्या बसणाऱ्याला बसू द्या तुम्ही जे ऐकणारे आहेत त्यांनी सर्वांगाची कान करून ऐका। विठाला विठाला
या अभंगाद्वारे संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे. आपण सगळेजण तसे जागेच आहेत. 12 वाजेपर्यंत आपण ऑनलाईन आहोत. 2-2 वाजेपर्यंत महाराज ऑनलाईन आहे. सगळे जागेच आहेत आपण. पण हे बाहेरचं जागणं आहे, आतलं जागणं संतांनी दिलेलं आहे बरं का. जागे बाहेर आत निजले. संत म्हणतात तुम्ही बाहेरून जागे आहात, तुम्ही आतून मात्र झोपलेले आहात. आणि संतांनी आपल्याला जी जागृती दिली ना ती आतून दिली महाराज. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. संत आपल्याला जाग करतात. किती प्रमाण सांगू. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जाग व्हा, जाग व्हा. तुम्ही हिताच्या ठिकाणी जाग राहा असं फक्त संत म्हणतात. आपली आई आपल्याला उठवते, जाग करते, पण कामावर जायला. आपली बायको आपल्याला उठवते, कुठंतरी कामावर जायला. घरातली माणसं तुम्हाला जाग करतात पण स्वार्थासाठी, काही मिळावं म्हणून. पण संत तुम्हाला तुमच्या हितासाठी जाग करतात, तुम्हाला जागृती देतात. उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. भरपूर वेळेला संतांनी जाग केलेले आपल्याला. उठा की जी माय बाप कैशी लागली झोप. 1000 अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवू शकतो. अर्थ एवढाच आहे, संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे. जाग कुठं कुठं केलंय ते तुम्हाला सांगणार आहे मी आज. जाग केलंय बरोबर आहे, पण कुठं कुठं जाग केलंय ऐका. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. कुठं कुठं जाग केलंय ऐका. धनासाठी जाग केलं. धन, आता धनावर कोणी बोलायचं? जो महाराज आलेला आहे तोच ठरून आलाय. धनावर कोणी, याचा अर्थ असा नाही बरं का धन घेऊ नये, अर्थ असा पण नाही धन देऊ नये. धनासाठी संतांनी जाग केलं आपल्याला की लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत, तुमच्या धनावर प्रेम करतात. या जगातले सगळे लोक तुमच्यावर प्रेम करत नसतात दादांनो. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. काय शब्द आहे हो, शिकण्यासारखा आहे. ऐका ऐका. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. कोण कोण पैशासाठी प्रेम करता ऐका, यादी सांगतो. भाई बंद बहन और साले. कोण कोण कोण? भाऊ, बंद म्हणजे भाऊकी ऐका, बहन म्हणजे बहीण, आणि साला ऐका ऐका. भाई बंद बहन और साले सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुनाई. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. लोक तुमच्या धनावर प्रेम करतात. जास्त पैसे हो द्या, शेट आले म्हणतात. कमी हो द्या, परशा आला म्हणतात. त्याच्यापेक्षा कमी हो द्या, मग तर फार तुम्हाला नावच ठेवतात. असंच आहे जग, तुमच्या धनावर प्रेम करतं. संतांनी आपल्याला जाग केलं. कुणाचं धन घेता, जाग राहा. आणि कुणा श्रीमंत व्हायला विरोध नाही, श्रीमंत व्हायला विरोध. एक जणांनी मला विचारलं, महाराज तुम्ही शिवाजी महाराज गळ्यात सोन्याचा घालता, हातामध्ये सोनं घालता, तुम्ही तर महाराज आहेत. अरे मी त्याला म्हटलं माझ्या कष्टानं घेतलं, मी काही फुकट मागून नाही घेतलं कुणा. माझ्या पैशानं, माझ्या शेतीत आलेल्या आणि पैशानं घेतलं मी. तुम्हाला पैसे कमवायला विरोध नाहीये. माझं नीट ऐका. श्रीमंत व्हायला कधी संतांनी सांगितलं? कोणी श्रीमंत व्हा, सोन्याची बिस्किटं कमवा, त्याला विरोध नाही. पण कोणाचे घेता इथं जागर राहा, आणि कोणाला देता इथं एक जागर राहा. मी दोनही गोष्टी सांगतो तुम्हाला. धनासाठी संतांनी जागर राहायला शिकवलं, पण कुणाचं धन घेता, पापातलं तर नाही ना, कुणाच्या त्रासातलं तर नाही ना, कुणाच्या वाईटातलं तर नाही ना, कुणाच्या वाट्याचं तर नाही ना. असलं धन घेत जाऊ नका. मी एक कथा सांगतो तुम्हाला, लगेच कळेल तुम्हाला. आपल्या गावाला हे चांगलं काम झालंय. गीता लावलेली आहे, APJ अब्दुल कलामांचे विचार लावलेले आहेत, तिकडे गड लावलेले आहेत, गड किल्ले लावलेले आहेत, देशाबद्दलची माहिती दिलेली आहे. आपलं गाव चांगलं आहे. सगळी मातृवर्ग पितृवर्ग मुली मुलं कीर्तन ऐकतात ना.
काय गोड शब्द वापरलाय बघा. धन घ्या पण जोडून या धन उत्तम व्यवहारी. उत्तम व्यवहाराचं घ्या. पुन्हा ऐका, कोणाचं धन घेता. मी भाऊराव पाटलांची कथा सांगितली तुम्हाला. ते आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक रंगनाथ गुरुजी होऊन गेले. लई विद्वान व्यक्ती होते. त्या काळामध्ये ते पाठ घ्यायचे. आपण ज्ञानेश्वरी आणली ना मगाशी, ज्ञानेश्वरीचे पाठ घ्यायची. आणि ज्ञानेश्वरीचे पाठ घेत असताना सकाळी 5:30 ते 6:30 7पर्यंत 1.5 तास त्यांचा पाठ चालायचा. तर लोकांची एवढी गर्दी व्हायची ऐकायला. काय तिथं पैसे नव्हते, दक्षिणा नव्हती, जुना काळ होता. ते पाठ सांगायचे आणि समाज ऐकायला यायचा. एक एक ओवीचा अर्थ सांगवायचे, एक एक ओवी माणसांना शिकवायचे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी सांगणारी माणसं आता कमी आहे. ज्ञानेश्वरी कळतच नाही महाराज. ऐकली तरी काही काहीच्या डोक्यात बसत नाही. कठीण ग्रंथ आहे. आणि ती ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम गुरुजी करायचे. लोक ऐकायला यायची. भरपूर समाज जमायचा. आणि त्यात ज्ञानेश्वरी सांगतात, ज्ञानेश्वरी सांगतात अशी चर्चा परभणीला गेली. आणि एक श्रीमंत व्यक्ती एक दिवस एक सुटकेस भरून 500च्या नोटा भरून घेऊन आला. आणि गुरुजींच्या पाया पडला आणि रंगनाथ गुरुजींना म्हटला, गुरुजी मला असं कळलं की तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता. मला पण खूप दिवसाची ऐकायची, पण तुमची वेळ आहे ना सकाळी 5:30 ते 7ची. एवढ्या सकाळी काही मला जाग येत नाही. मी श्रीमंत आहे, मला सकाळी 10 वाजता जाग येते. माझी पहाट 10 वाजता होते. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की माझ्यासाठी तुम्ही हा पाठ 11 ते 1 या वेळेत घ्या. आणि तुम्ही जर हा 11 ते 1 पाठ घेत असाल तर ही सुटकेस भरून तुम्हाला. गुरुजीला वाटलं सुटकेशीमध्ये काही ग्रंथ आणले की काय. आपलं सुटकेस उघडली. जसं झाकण वर गेलं तसं खाली 500च्या नोटाची 2-3 लाखाची बंड भरलेली होती. गुरुजींनी ती सुटकेस परत लावली. ते श्रीमंत व्यक्तीच्या हातात दिली. आणि गुरुजी त्याला म्हटले, बघ ज्ञानेश्वरी ऐकायला पैसे लागत नाहीत. इथं फक्त यावं लागतं, बसावं लागतं. फक्त आमचा नियम आहे, पहाटे 5:30ला का यायचं तर त्यावेळेला माणसाची बुद्धी चांगली राहते. पाठ ज्ञान ऐकलेलं चांगलं ध्यानामध्ये बसतं. म्हणून पाठ बोलवतो बाबा आम्ही समाजाला. तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही येऊ नका, पण 5:30ला जर आलात तर मग इथं सुटकेस फिटकेस काही लागत असं ते म्हटले. जाता जाता हा श्रीमंत व्यक्ती म्हटला, गुरुजी आतापर्यंत तुमच्याकडून कैक लोक ज्ञानेश्वरी ऐकून गेली असतील, याच्या पुढेही कैक लोक येतील, पण सुटकेस भरून पैसे देणारा परत तुम्हाला भेटायचा. काय म्हटलं तू? गुरुजी विचार करा, सुटकेस भरून पैसे देणारा परत तुम्हाला भेटायचा नाही, विचार करा. असं बराच वेळेला तो म्हटल्यावर गुरुजीने त्याला जे उत्तर दिलं ना ते फार महत्वाचं आहे. गुरुजी म्हटले, बघ आता तू म्हटला की नाही सुटकेस भरून पैसे देणारा भेटायचा नाही. मी तुला काय सांगतो ते ऐक. तुझे सुटकेस भरून पैसे न घेणारा माझ्यासारखा तुला परत कधीच भेटणार. कोण देतंय लक्षात ठेवा. कोण देतं इथं जागं राहा. कोणाचं घेऊ नका. कोणाच्या पापातलं तुम्हाला घेऊन जातं. मग ते म्हणतात ना बुडीताचं धन पचत नाही. म्हणच येते लोकांचं घ्यायचं नसतं महाराज. हो पापातलं घ्यायचं नाही, त्रासाचं भावाचं घ्यायचं नाही, गावाचं घ्यायचं नाही, देवाचं धर्माचं घ्यायचं नाही. पुन्हा ऐका, मी पुन्हा सांगतो, घ्यायचं तुम्हाला तर मग जोडून या धन. उत्तम शब्द वापरलाय, उत्तम व्यवहारानं कमवलेलं घ्या. पुन्हा ऐका, कुणाचं घ्यायचं इथं जागं केलंय आणि कुणाला द्यायचं इथं पण जागं केलं. कुणालाही देत जाऊ नका. जरा बघत जा त्याची गोशाळा आहे का, महाराज पंगत घालतो का, वारी करतो का, जरा बघितलं पाहिजे ना. कुणालाही देताना आपण भान ठेवलं पाहिजे. नाही तर पंढरपूरला ते लोक बसलेले असतात बघा महाद्वारामध्ये, 1-2 पैसा द्यावो धर्मा सारखं म्हणतात. आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. आपल्याला वाटतं अजितदास 200ची नोट देऊ काय, 500ची नोट देऊ काय, 1000ची नाही राहिली आता, 2ची बंद झाली आता, 500 आणि 200ची. मग 200ची देऊ काय, पिवळी का जांभळी देऊ 500ची, हेच कलर तुमच्याकडे, हेच कलर आहेत ना. हां 200ची देऊ का पिवळी का 500ची देऊ बा जांभळी. मग आपण त्याला 200ची नोट हातामध्ये टाकली आणि त्याची दया पाहून आणि गडी त्याची दारू पिऊन आला. काय फायदा झाला. पुन्हा ऐका, मी कशासाठी सांगतो तुम्हाला, कुणाला देता इथंही जागं राहा आणि कुणाचं घेता इथंही जागं राहा. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारुनी. तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे. अन्नदान सगळ्यांना करता येतं, कुणालाही करता येतं, गरीबाला श्रीमंताला कुणालाही करा. अन्नदान केल्यानं पुण्य मिळेल, पण एखाद्याला तुमचा पैसा जर चुकीच्या हातात गेला तर तुम्हाला पाप लागेल. म्हणून देताना घेताना जाग करा. धन दारा, दारा म्हणजे पत्नी, ज्याचं लग्न झालं त्यांना ऐका,
पत्नीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. कीर्तनाला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, पत्नीच्या ठिकाणी जागा असावं आणि पत्नीनंही पतीच्या ठिकाणी जागा असावं. आपला नवरा दारू तर पित नाही ना, आपला नवरा व्यसन तर करत नाही ना. बायकोच्या हातात असतं बरं. पत्नी जर जागी असेल तर पत्नी म्हणते, मालक ओ मालक दारू पिऊ नका. मालक तुम्ही संगमनेरला जाता, रोज दारू पिऊन येता. मालक आपली 2 एकर जमीन विकली मालक हायवेची, किती चांगलं पीक आलं असतं मालक तिच्यात. आता माझ्या मुलीचं लग्न राहिलंय मालक, माझ्या मुलाची शिक्षण राहिलेत मालक. तुमच्या दारूपायी आमचा संसार वायाला गेला मालक. आजपासून जा दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन घ्या, शपथ घ्या मालक, आजपासून मी दारू पिणार नाही. अशी जर एखादी पत्नी नवऱ्याला जाग करत असेल तर का ऐकू नये. मी तर म्हणतो पत्नी ही जागी असली पाहिजे आणि पती सुद्धा जागी असला पाहिजे. ऐका रे, जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे असं म्हटल्याबरोबर रामप्रभू वनवासात निघाले होते. प्रसंगाला होता आता जानकीच्या महलात जाण्याचा आणि जानकी माता आता पाहत होती प्रभूनं वल्कल धारण केलेली आणि जानकी माता सुद्धा वल्कल अंगामध्ये धारण करत होती. आणि ज्यावेळेला वल्कल अंगामध्ये धारण झाली त्यावेळेला रामचंद्र त्या जानकीला म्हणत होते, जानकी काय करतेस तू कशाला हे कपडे घालते, तू कशाला असं काय करते. नाही प्रभू, मी तुमच्या बरोबर येणार आहे. त्याला रामचंद्र तिला जाग करताना म्हणतात, बघ जानकी, आत्ताच तुझा पाऊल कुठंतरी पालखीच्या खाली पडलाय, अजून तो फुलामध्येच आहे, अजून तुला आणून 10 दिवस सुद्धा झाले नाही जानकी, अजून तुझा पाऊल पालखीच्या खाली पडला नाही, अजून तुझा पाऊल फुलामध्ये आहे जानकी. मी 14 वर्ष वनवासात निघालोय, तिकडे खूप काट्या आहेत, तू एखाद्या मांजरीला घाबरते, एखाद्या साधं कशाचा आवाज आला तर घाबरते, वाघामध्ये सिंहामध्ये जायचे बघ. नाही जानकी, आत्ता 14 वर्ष संपून जातील, आत्ता मी परत येईल जानकी, माझ्याबरोबर तू येणं योग्य नाही. तुझे पिताश्री काय म्हणतील मला, आत्ताच तर लग्न करून पाठवली आमची मुलगी, तिला तुम्ही वनवासात घेऊन गेलात. नाही जानकी, माझ्याबरोबर तू येऊ नको. असं ज्यावेळेला रामचंद्र म्हणतात त्यावेळेला ती जानकी प्रभूला म्हणते, नाही प्रभू, निरोप कसला माझा घेता. हो प्रभू, तुम्ही कोणाचा निरोप घेताय. किती पत्नी जागी आहे बघा. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही कोणाचा निरोप घेताय प्रभू. नाही, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. नाही प्रभू नाही, ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी माझं येणं असेल, मग तुम्ही कुठेही गेलात तरी मी तुमची अर्धांगिनी आहे. त्याला जागं राहणं म्हणतात. पत्नीनं पतीच्या ठिकाणी जागं राहावं, पतीनं पत्नीच्या ठिकाणी जागं राहावं. धनदारा पुत्र पुत्रासाठी जागं राहिलं पाहिजे. पुत्र, तुम्हाला मुलं आहेत, मला मुलं आहेत, कीर्तनकाराला मुलं आहेत, गायकाला आहेत, माता माऊल्यांना आहेत, सगळ्यांना मुलं आहेत. मुलांसाठी जागं राहा. मोठं भविष्य धोक्यात आलंय. सगळ्या पोरांच्या हातात मोबाईल आलाय. कीर्तनात सुद्धा 2 तास माणूस मोबाईल पासून राहू शकत नाही. कीर्तन सुद्धा आता 2 तास माणूस लक्ष देऊन ऐकू शकत नाही. चांगली शिकणारी माणसं, सुज्ञ माणसं, गायक वादक कीर्तनकार सुद्धा कीर्तनात मोबाईल पाहतो. त्याचं कारण त्याचं व्यसन लागलं. आता आपण त्याच्या वाचून 10 मिनिटं सुद्धा राहू शकत नाही. फक्त 20 वर्ष मागं जा, हा मोबाईल नव्हता महाराज. ही जी जुनी पिढी बसलेली नाही तर जुनी, त्या जुन्या लोकांना विचारा, चौकात बसले ना ती माणसं अशी पारावर, तर सगळ्या गावाची त्यांना माहिती असायची. याच्या घरात ही घटना घडली बाबा, लोक त्याला भेटायला जायची. या मोबाईलच्या युगात प्रेम राहिलं नाही. व्हिडिओ कॉलमुळे आता पोरी नांदायला आलेल्या माहेरी सुद्धा जात नाहीत. कारण रोजच व्हिडिओ कॉल आहे, रोजच आई दिसते, रोजच बहीण दिसते, रोजच भाऊ दिसतो. पूर्वी 6 महिन्यातून भाऊ दिसायचा.
6 वर्षातून आई दिसायची, परिणाम तिला हौस असायची आईला भेटायची. आता सकाळी माझीच बायको पुढं मोबाईल म्हणते, स्वयंपाक करता करता आई जेवली का, आई तू झोपली का. एवढी नाही पाहत माझी बायको, माझ्यावर घेतलं फक्त तुमचं आहे एवढंच, माझ्यावर घेतलं फक्त, तुम्हाला राग येईल म्हणून माझ्यावर घेतलं. पण माझा अर्थ असाच आहे, याच्यामुळे आपलं प्रेम संपून चाललं. सगळ्या मायबापांना विनंती करतो, तुम्ही माझ्या बहिणी आहात, तुम्ही माझे वडील आहात, सगळ्या मायबापांनी ऐका, आपले पोरं काय पाहतात जरा सापडा, आपले पोरांच्या हातातले मोबाईल तपासा. आणि मी तर असं म्हणेल त्याला फक्त 2-3 तासच मोबाईल द्या. जरा मुलामुलीकडले मोबाईल तपास. फार वाईट झालं महाराज, फार विचित्र आहे पोरांनो. नका गड्या 3रीच्या 2रीच्या पोरात हातात, फार वाईट आहे. व्यसन लागेल त्याला. मी पाहू नका या मताचा नाही, माझ्याकडं मोबाईल आहे, त्याची गरज आहे आता. विज्ञान युग आहे. 10वीच्या पुढच्या मुलीला तुम्ही नक्की द्या, 10वीच्या पुढच्या मुलाला तुम्ही नक्की द्या. पण त्याच्या आधी तुम्ही त्या मुलाला मोबाईल कसं काय देऊ शकता? त्याचं आयुष्य बिघडून जाईल. बालपणातच तो तरुण होईल महाराज. आता बालपणात तरुण होईल तो, बालपणात नका रे. विनंती असेल माझी तुम्हाला, फार महत्वाची आहे. काही काही पोरं जेवताना मोबाईल पाहत, सारखं पाहतात, जेवताना पाहतात. कधी बायको ताट घेऊन गेली मेळ नाही, 2-4 घास मातीचे तोंडात घे. आमच्या मी बीडला राहिलाय शहरामध्ये गेवरायला. आमच्या गावात एक घटना घडली निलेश दादा. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. लक्षातच नाही त्याची. जाऊ द्या, तो गेला बुवा, त्याचं चुकलं बुवा, तो गडबडीत गेला, मोबाईलच्या नादात गेला. ते घरातल्या बाईनं तरी बघायचं ना, ती मोबाईलच खेळत होती. ती आपल्या शहरातली, तिचं मैत्रिणीला चाललं होतं, 200 उरले बचत गटाचे, 300 उरले, तुझ्याकडे 250 राहिले, स्टेटस उद्या हे ठेवायचे, उद्या ही साडी. तीच चाललं होतं आपल्या मैत्रिणीला. तिचं मैत्रिणी संग गप्पा चालू होत्या. तिला वाटलं घराची बेल वाजली म्हणजे नवराचा आला. वर पाहिलंच नाही तिनं, वर पाहिलंच नाही मोबाईलमध्येच. आणि पाण्यास तांब्या दिला. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. त्यांनी खाली नाही पाहिलं, तो सोफ्यावर येऊन बसला. त्याला मिळ नाही माझी बायको नाही, तिला मिळ नाही माझा नवरा नाही, दोघं मोबाईलमध्ये होते. ऐका गंमत आता, तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला का. आता जे ओरिजिनल आलतं का, ओरिजिनल पण मोबाईलच खेळतो. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या, अरे काय नवल हे, काय माणसं मारा. घर लक्षात राहू नये, घर इतका आधीन चाललो बघा. माझा राग नाही तुम्हाला, खरंच सांगतो, तुमच्या पोरांना थोडं जागं करा. जागं केलं पाहिजे. कीर्तन जर शिकण्यासाठी असेल, गाईचं शेण जर खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. कीर्तन काहीतरी शिकलं पाहिजे ना. एवढा लांबून महाराज येतो, एवढा खर्च आपण करतो, मग काय तो टाइमपास थोडी आहे, मजा थोडी आहे. शिकण्यासाठी असेल तर घेऊन जा, आपल्या मुलांसाठी जागं राहा. या देशामध्ये एक जिजाऊ नावाची माता झाली, तिला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा मुलगा झाला. काय जागी होती बघा. माहेरचं आडनाव जाधव होतं तिचं, सासरचं आडनाव भोसले होतं. मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली होती. काय पोर असेल, मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली. आमचे पोरं, आमचे मायबाप पोरीला जन्माला येऊ देत नाही. आमच्या बीड जिल्ह्याचा मागं 1 नंबर आलता, मुली मारणी. 2 गोष्टीत आमचा जिल्हा पुढे आहे, झाडं कापणे आणि मुली मारणे. तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे, आमच्याकडे अजून थेंब सुद्धा नाही. कोणत्याच धरणात पाऊस नाही का, मुली मारल्या, झाडं कापली. मग काळ बदला घेतो ना. तुम्ही एकदा निसर्गाचं अपहरण केलं ना, निसर्ग तुमचा बदला घेतो. तुम्ही अर्धी मन ऐकलेली आहे, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, बरोबर आहे, पण लेता है तो चमडी उधड़ के लेता है. घेताना तसं घेत नाही, तुमच्या कातड्या सहित घेतो. तुम्ही झाडं तोडली ना, पाऊस येणार नाही. अवेळी पडेल. 108 मिलीमीटर पाऊस एका तासात पडतो म्हणजे काय, वर्षाचा पाऊस एका तासात पडायला लागला. झाडं कापली महाराज आपण, गर्भातल्या मुली मारल्या. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका बरं मुलींना, जन्माला येऊ द्या. झाशीची राणी आहे मुलगी, प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती आहे. काय नाही, मुलगी आमदार आहे. मुलगी खासदार होऊ शकते. मुलगी विमान चालू शकते. मुलगी मेट्रो चालू शकते. मुलगी आता कमी नाही, ती स्वतः डॉक्टर होऊ शकते. फार हुशार आहेत मुली. गर्भातल्या मुलीला कधी मारू नका. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला
राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. निलेश सर, महाराष्ट्रामध्ये मी 10-5 कविता तयार केलेल्या महाराज. ही कविता आम्ही तयार केली आणि गावागावात पैसे न घेता 2 वर्ष बीड जिल्ह्यात कीर्तनं केली. मी एकाही गावाला दक्षिणा घेत नव्हतो, स्वतः जाऊन कीर्तनं करायचो आणि गावातल्या आई माईला विनंती करायचो मारू नका. आत्ता कुठंतरी बंद झालं आमच्याकडं. मी खरंच सांगतो तुम्हाला, गर्भातल्या मुली कधी मारायच्या नसतात. मुलगी जन्माला आली, बापानं हातीहून साखर वाटली. ऐका, कोणती मुलगी जागी आहे? प्रत्येक आईनं ऐका, हे कीर्तन शिकण्यासाठी आहे. 1 वर्षभर ध्यानात ठेवाल माझ्या बहिणींनो. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. 8 वर्षाची झाली तर तलवार घ्यायला लागली, 12 वर्षाची झाली तर घोड्यावर बसायला लागली, 16 वर्षाची झाली तर युद्ध करायला लागली. रणरागिनी जिजाऊ निघाली. लग्न झालं तिचं शहाजी राजा बरोबर. थाटात लग्न झालं आणि 1 वर्षानं लग्न झाल्यावर मराठ्यामध्ये युद्ध लागलं. जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवर आदळल्या आणि या युद्धाचा शेवट झाला. जिजा मासाहेबांचा सक्का भाऊ भोसलेंच्या तलवारीनं धरणीला पडला. युद्ध आपापसात चांगलं नसतं, आपापसातलं भांडण कधीच करायचं नाही. भावानीच काय भावाशी भांडता रे, गावानीच काय गावाशी भांडता रे. नका रे, विनंती असेल, आपापसातल्या युद्धानं नायनाट होतो. ज्यावेळेला आता जो भाऊ खाली पडला आणि माझा पोरगा भोसलेंनी कापला म्हणून 60 वर्षाचा लखोजी रणांगणात उतरला, सपासेब शमशेर चालवायला लागला. एक भोसलेचा सरदार उडवला. एकच सरदार जिवंत राहिला होता, ज्याला स्वतःची लाडकी कन्या दिली होती. जावई जावई, त्या जावयाच्या तलवारीवर तलवार आदळली. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. कोणती माय जागी आहे? कोणत्या आईनं पोराला जाग केलंय? कोणती माय भाग्यवान आहे? कोणत्या आईची कुस पवित्र आहे? कोणत्या आईच्या पोटी शिवाजी राजा जन्माला येतो? ऐका रे ऐका निमचकर, एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. युद्ध घनघाती सुरू झालंय. आता बाप तरी मरतोय ज्यानं जन्म दिलाय, नवरा तरी मरतोय ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय. जिजामाता युद्ध पाहत होते. माझं ऐका, म्यानातली तलवार बाहेर काढली आणि आपल्या बापाला तिने आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो, लक्षात ठेवा. काय जिजाऊ असेल, माहेर मुकलं हो तिचं, बापाला हो भांडली ती बापाला. बघा ना, पोरगा जन्माला आला, 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज, 8 वर्षाचे. बाळराजे होते. लहानपणी तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या मावळ्यांना घेऊन खेळत होते. 8 वर्षाचे शिवनेरीवर खेळत असताना काही भिक्षुक लोक आली होती. जागर राहणारी माता, ऐका, जागर राहणारी, माझ्या मातांनो घरी घेऊन जा. कोणती माय जागी आहे? ऐका रे, पुत्रासाठी जाग केले संतांनी आपल्याला. ज्यावेळेला बाळराजे खेळत होते, धावत असती, काही भिक्षुक लोक आले होते आणि ते हात जोडून म्हणत होते, ए राजा, ए बाळराजा, तुझं नाव काय रे? माझं नाव शिवाजी आहे. चांगलं नाव आहे रे तुझं. आम्ही 4-5 दिवसापासून उपवासी आहोत. भूक लागली रे राजा आम्हाला. तुझ्या गडावर जर काही खायला असतं तर आम्हाला दे, असं म्हटले होते भिक्षुक लोक. धावतच गेले होते शिवाजी महाराज. आऊसाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक लोक आली, खायला मागतात. आऊसाहेब, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर जवळ असं घेतलं होतं राजांना. जोरात अशी कानाखाली मारली होती. कान असा धरला होता राजांनी. रडत होते राजे, का मारलं आई मला? काय चुकलं माझं? त्यावेळेला ती जिजाऊ म्हणत होती, देऊ का असं कसं काय विचारलं तुम्हाला बाळा? देऊ का नाही विचारायचं रे. आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या जवळचं कायम द्यायचं रे राजा. आपण देण्यासाठी जन्माला आलो रे. दे रे राजा दे. जेव्हा आईनं कानाखाली जाळ काढला होता तेव्हापासून ते आतापर्यंतच्या सगळ्या कादंबऱ्या वाचा. राजे कधीच कोणाला नाही म्हटले नाही. लहानपणी संस्कार दिले त्या आईनं. बालपणामध्ये आपली आई लेकरासाठी जागी असली पाहिजे. जिजाऊ आहे, आपल्या जिल्ह्याला नाव अहिल्यानगर आहे. कधी वाचा ती अहिल्या माता, इतकी सुंदर कथा आहे तिची. पोरगा पापी निघाला पोरगा, तर युवराजाला हत्तीच्या पायाखाली दिलं महाराज. माझ्या पोराकून चुकतंय ना, मारून टाका त्याला, जिवंत ठेवू नका. तो जर देशाला, धर्माला, देवाला आडवा येत असेल तर त्याला जिवंत ठेवण्याचा अधिकार नाही. काय आई असेल महाराज. जाग राहा रे. आणखीन एक माता आमच्या पुराणात आहे, तिचं नाव मदालसा आहे. 4 लेकरं झाली तिला. पाळण्यामध्ये झोके देताना ती मदालसा म्हणायला लागली, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे. कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा.
शरण जाई गोविंदा पर्यंते मदार जो जो रे बाळा पर्यंते मदार पाळण्यामध्ये एक आई पाळण्यामध्ये म्हणते जा संन्याशी बन साधूच्या संगतीत जा जिजाऊ वाचा अहिल्याबाई होळकर वाचा मदलसा वाचा पुत्राच्या ठिकाणी जाग राहा धन दारा पुत्रजन भावाच्या ठिकाणी जाग राहा